बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे। आता ही राज्यात विशेष दर्जाची मागणी जोर धरत आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पक्षाच्या वतीनेही ही मागणी करण्यात आली होती, पण बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही असे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केंद्र सरकारच्या वतीने म्हटले आहे। त्यामुळे नितीश कुमार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। धर्मवीर 2 चित्रपटावरून राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या 2.5 वर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असं सांगितलं होतं। मग आता निवडणुकीपूर्वी तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू असं सांगत आहेत। याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी 22 वर्ष साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करत राहणार का, असे केदार दिघे म्हणाले। अहमदनगर येथे लाडक्या बहिणींसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात अजित पवारांनी महिलांशी संवाद साधला। अजित पवारांना यावेळी पिंक जॅकेट संदर्भात प्रश्न विचारण्यात आला। त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले की हे जॅकेट मला चांगले दिसते म्हणून ते परिधान करतो। तसेच आपल्याला आवडते ते करायचे, फक्त ते दुसऱ्यांना त्रासदायक नसावा असे अजित पवार म्हणाले। श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि T20 मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे। 27 जुलैपासून दोन्ही संघांमध्ये 3 T20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे, तर 1 ऑगस्ट पासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे। दरम्यान T20 मालिकेत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे, तर वनडेत रोहित शर्माच कर्णधार असेल। गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली होती, त्यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती। यावर बच्चू कडू म्हणाले, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? अमित शाह यांच्या तोंडातून चुकीचे निघालं असेल, ते विसरभोळे आहेत। बऱ्याचदा अमित शाह चुकीचे बोलतात, मग नंतर अंगलट येत असतं, असं बच्चू कडू म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। त्यांचा रक्तदाब आणि शरीरातील साखर कमी झाली आहे। शासकीय आरोग्य विभागाच्या पथकाने याबाबत माहिती दिली। दिलेल्या मुदतीत सरकारने आरक्षण न दिल्याने 20 जुलैपासून जरांगेंनी उपोषण सुरू केले, पण ओबीसीतून आरक्षण देण्यास लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 3 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत। ते या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे पुणे आणि महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी हजेरी लावतील। त्यानंतर ठाकरे लगेच 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। ते इथे कोणाची भेट घेणार याबाबत माहिती समोर आली नाही। ठाकरे गटाकडून विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी केली जात आहे। भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे वर्ल्ड कप 2027 खेळणार का, असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे। आता याचे उत्तर भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिले। रोहित आणि विराटला फिटनेस संदर्भातील कोणतीही समस्या येत नसेल तर दोघेही नक्कीच 2027चा वनडे वर्ल्ड कप खेळतील, असे ते म्हणाले। यावेळी संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये महिला भगिनींना संबोधित केले। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेत वर्षाला 18,000 रुपये आम्ही देणार आहोत आणि वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले। वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात सरकार जमा करणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले। तसेच हा चुनावी जुमला नाही, असे म्हणत पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठे विधान केले आहे। उद्या सादर होणारा बजेट देशाची 5 वर्षांची वाटचाल निश्चित करेल। हा अर्थसंकल्प मजबूत असेल। देश 8% विकास दराने पुढे जात आहे। हा भारताच्या विकास यात्रेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, असे मोदी यांनी म्हटले। दिग्दर्शिका किरण रावने अभिनेता आमिर खान सोबत घटस्फोट घेतला आहे। यावर पुन्हा एका मुलाखतीत बोलताना किरणने घटस्फोटानंतर मी जास्त आनंदी आहे, असे म्हटले आहे। वेळेनुसार आपल्या नात्यांबाबत आपल्याला वारंवार विचार करणे गरजेचे आहे। आयुष्यात पुढे जात असताना आपल्या शरीरात अनेक बदल होत जातात, असे किरणने सांगितले आहे। दरम्यान आमिर खानने किरण राव सोबत दुसरे लग्न केले होते। त्यांना एक मुलगा आहे।
अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला द कपिल शर्मा शो मधून बाहेर काढल्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर तिने या बातम्या फेटाळल्या आहेत। मी या शोचा एक भाग होते जो गेल्या वर्षी जुलैमध्ये संपला, त्यामुळे मला या शो मधून काढण्याचा प्रश्नच येत नाही। शो संपताच आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे सुमोनाने म्हटले। कपिल शर्मा आणि सुमोनामध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची मागणी केली आहे। देवेंद्र फडणवीस गर्वाने म्हणतात, महाविकास आघाडीचे 20 आमदार फोडले, चिंचुके देऊन फोडले का? किती दिले? ईडी सीबीआयने फडणवीसांची चौकशी करावी, फडणवीसांना अटक करा, असे ते म्हणाले। तसेच फडणवीस हे महाविकास आघाडीतील लोकांना ठोकून काढा अशी गुंडाची भाषा वापरतात। महाराष्ट्र अशी भाषा सहन करणार नाही, नागपुरात फडणवीसांचा पराभव होईल, असे ते म्हणाले। औरंगजेबाच्या फॅन्स क्लबचे प्रमुख म्हणून अमित शहांनी उद्धव ठाकरेंना हिणवले। यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाजपसह महायुतीतील नेत्यांवर टीका केली। भाजपच्या मनात औरंगजेब आहे, त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी औरंगजेब लागतो, त्यांना दंगली घडवायच्या आहेत। जनतेने भाजपचा पराभव केला, त्याचा शहा आक्रोश करत आहेत। ईव्हीएम, निवडणूक रोखे, ईडी, सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही, असे राऊत म्हणाले। स्टार फलंदाज विराट कोहली आणि भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर मधील वाद सगळ्यांना ज्ञात असेल, पण यावर बोलताना एका पत्रकार परिषदेत गौतमने विराटच्या नात्याबद्दल भाष्य केले। विराट सोबत माझे खूप चांगले संबंध आहेत, तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे, हे मी अनेकदा सांगितले आहे। आम्ही दोघेही टीम इंडियासाठी कठोर परिश्रम करू आणि 140 कोटी लोकांना अभिमानाची संधी देऊ, असे तो म्हणाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली। तसेच त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला। डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडन यांच्या उमेदवारीस विरोध होत होता, त्यामुळे बायडन यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते। रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारानंतर त्यांच्याबद्दल अमेरिकी जनतेत सहानुभूती मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे। विधान परिषदेत आम्ही टाचणी लावली आहे। हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार, अरे तुमचे 20 कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत। तसेच मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली, पण एक खोटा नॅरेटिव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार, असे खोटे सांगण्यात आले। खोटं फार काळ टिकत नाही, असेही ते म्हणाले। देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचे काम शरद पवार यांनी केले, ते भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत, अशी टीका अमित शहांनी केली होती। यावर भाष्य करताना अमित शहा बोलल्यानंतर मी उत्तर देणे योग्य नाही, मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, असे विधान धनंजय मुंडेंनी केले। तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरु आहेत, पण माझे खरे गुरु अजित पवार आहेत, असेही मुंडे म्हणाले। पुण्यात भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। अमित शहा ज्या पक्षामध्ये आहेत त्यांनी शरद पवार यांना पद्मविभूषणची पदवी दिली असून सन्मानही केला आहे। प्रधानमंत्र्यांनी देखील शरद पवार यांच्या कामाचे कौतुक केले आहे। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते तुमच्या सोबत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 28 ते 30 जुलै असा त्यांचा हा दौरा असणार आहे। यावेळी राष्ट्रपती कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत। त्यानंतर पुणे व मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांमध्येही येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचीही उपस्थिती राहणार आहे।